टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आता बातमी आहे ती हापूस आंबा खवय्यांसाठी, कारण यंदाच्या वर्षी हापूस आंब्याचा सीझन हा एप्रिल अखेरपर्यंतच चालणार आहे। मुबलक प्रमाणात दरवर्षी मे महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं आंबा मिळतो, मात्र ती परिस्थिती यावर्षी राहणार नाही आहे। मुबलक प्रमाणात यंदा आंबा एप्रिल महिन्यातच मिळणार आहे। निसर्गाच्या दुष्टचक्रात हापूस आंबा या ठिकाणी अडकलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं मे महिन्यात येणाऱ्या मोहराला या ठिकाणी फुटवाच आलेला नाही आहे आणि त्यामुळं हापूस आंब्याची फळधारणा जी आहे ती शेवटच्या टप्प्यात होऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळं एप्रिल महिन्यातच या ठिकाणी बाजारात मोठ्या पद्धतीनं आंबा येईल आणि त्यामुळं मे महिन्यात सर्वसाधारण जो मोठ्या प्रमाणात आंबा येतो ते चित्र यावेळी नसणार आहे। त्यामुळे मे महिन्यात आंब्याचे प्रमाण हे अत्यंत कमी राहणार आहे। मुबलक प्रमाणात आंबा मे महिन्यात मिळत नसणार आहे, त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो स्वाभाविकच कॅनिंग उद्योगाला देखील बसणार आहे, कारण का मे महिन्यामध्ये या ठिकाणी कॅनिंगसाठी मोठ्या प्रमाणावरती आंबा येतो आणि त्यामुळेच यावेळेला कॅनिंगचा दर देखील चढ राहण्याची शक्यता आहे। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील हापूस आंब्याचा जो सीझन आहे तो देखील या ठिकाणी आटोपत आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर यंदा केवळ 30% हापूस आंब्याचं उत्पादन आहे आणि त्यामुळं आंबा खवय्यांना यावेळेला मे महिन्यात ज्या पद्धतीनं मुबलक आंबा खायला मिळतो तो यावर्षी मिळणार नाही आहे। त्यामुळं मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं आंब्याची आवक बाजारात होणार आहे आणि त्यामुळं आंब्याचे दर देखील एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी कमी येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।